उज्जैन ट्रिपच्या 5व्या ब्लॉकमध्ये संध्याकाळच्या टाइमला आम्ही निघलो रूमच्या बाहेर, कारण की मला घ्यायचे होते मंदिराचे सिनेमॅटिक व्हिडिओ. पण डबल मंदिरात जायसाठी अजून 4-5 घंटे दर्शन बारीत लागायचं होतं. भवनात पहिले काहीतरी खाऊन घेऊ, मग मंदिरात जायचा जुगाड करू. सगळीत पहिले तर पेटपूजा करून घेतली. मग आलो मंदिराच्या मागच्या बाजून. तसं तर ह्या साईडनं कोणाला मंदिरात जाऊच देत नाही. त्यासाठी आम्ही केला जरासा जुगाड. तो जुगाड करून मला एकट्यालेच मंदिरात येता आलं. बाकीचे सगळे बाहेरच राहिले. मला लवकरात लवकर मंदिराच्या क्लिप काढून वापस जायचं होतं. तरी मी घाईघाईमध्ये मंदिराचे लय मोठे व्हिडिओ शूट करून घेतले. शूट केल्यावर मी आलो अजून मंदिराच्या बाहेर. इकडे पियुष भाऊ या बाजूला धागे घेऊन राहिले. पियुष भाऊ म्हणत कारे बा काढले की नाही मग व्हिडिओ. हा बा काढले कसे तरी चोरून लपून. दिसली आम्हाला पाणीपुरीची गाडी. मग काय पाहायला पडते, हानली तरी पाणीपुरी खाऊन आलो जाम घ्यासाठी. पण जाम आमच्यासाठी नाही, ते समोर दिसू राहिला त्या हत्तीसाठी. आम्ही ना सगळे मिळून त्या हत्तीला जाम खाऊ घातले. पण खरंच लय भारी वाटलं. पण बाकी तठून आम्ही निघलो पुढे रामघाटकडे. कारण की संध्याकाळ होऊन राहिली. आम्हाला घ्यायची होती शिप्रा नदीची आरती. त्यासाठी आम्ही आलो शिप्रा नदी. डायरेक्ट नदीच्या आरत्या म्हणतात त्या ठिकाणी. शिप्रा नदीची आरती घेऊन आम्ही आलो कालभैरव मंदिरात. त्या ठिकाणी गर्दी एवढी होती की दर्शनाला 3 ते 4 तास लागणार होते. भैरव बाबाचं दुरूनच दर्शन घेऊन आलो आमच्या रूमवर. बाहेरून एवढं काही खाऊन आलतो की आता जेवण करायची इच्छाच नव्हती. तरी